नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे तो आपला सीटेटच्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सीटेटचा जो सेल हा टॉपिक आहे। तर या टॉपिकशी रिलेटेड भरपूर जे आहेत एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे या टॉपिकवर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा जो आहे तो पॅटर्न चेंज झालेला आहे, आयबीपीएस पॅटर्न नुसार होत आहे। तर त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते भरपूर प्रश्नांचा सराव आपण विज्ञानच्या प्रश्नांचा सराव जो आहे तो आपण करणार आहोत आणि आपल्या सीटेटचे जे पीवायक्यू आहे त्याचा पण सराव आपण नक्कीच करणार आहोत। त्यामुळे जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा ज्या आहे त्याच्या विज्ञान विषयाच्या तयारीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहेत ते शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा नक्की तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथे जो आहे तो टॉपिक सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन हा टॉपिक जो आहे तो आपण पाहणार आहोत। या ज्या नोट्स आहेत त्या इंग्लिश आणि हिंदी मध्ये आहेत, कारण आपली जी एक्झाम आहे ते ड्युअल लँग्वेज मध्ये आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतात आणि त्यामुळे हे जे शब्द आहेत ते आपल्या ओळखीचे वाटायला पाहिजेत, म्हणून अशा पद्धतीने आपण नोट्स जे आहेत ते बनवले आहेत। तर सुरुवातीला सेल म्हणजे काय आपल्याला हे पाहायचं आहे। तर आपल्याला माहित आहे सेलची डेफिनेशन की सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ अन ऑर्गन। म्हणजे सेल हे जे आहे ते इथे आपल्याला हिंदीमध्ये सांगितलेलं आहे की अंगों की संरचनात्मक मूलभूत इकाई को हम क्या कहते हैं, सेल कहते हैं। तर सेल म्हणजे काय, पेशी ही सजीवांच्या शरीराचा जो आहे तो मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे। म्हणजे बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ म्हणजेच सेल। तर जशी मोठी इमारत बांधण्यासाठी विटांची जशी गरज असते, तसेच आपले शरीर बनवण्यासाठी सर्वात लहान घटक कुठला असतो तर सेल असतो। त्यानंतर इथे आपल्याला डिस्कव्हरी बद्दल थोडस जाणून घ्यायचं आहे। तर आपले जे शास्त्रज्ञ आहेत रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये जे आहे तर सेलचा शोध लावलेला आहे। तर त्यांनी काय केलेलं आहे, जे झाडाचे जे बुचाच्या सालीचा म्हणजे कॉर्कचा जो तुकडा आहे त्यांनी काय केलेला आहे, रॉबर्ट हुकनी एक कॉर्कचा तुकडा घेतलेला आहे आणि सूक्ष्म मायक्रोस्कोप खाली याला जे आहे ते निरीक्षण केलेलं आहे। त्यामध्ये त्यांना दिसलं की ते जे आहे ते हनीबीचे जे छत्ते असते म्हणजेच हनीकॉम, लहान लहान कप्पे दिसले हनीकॉम सारखे, या हनीकॉम सारखे, आणि या रिकाम्या कप्पांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, सेल म्हटलेलं आहे। अशा पद्धतीने सेलचा शोध लागलेला आहे। तर आता इथे जे आहे शरीर तयार होण्यासाठी एक निश्चित क्रम असतो, त्या क्रमाबद्दल माहिती दिलेली आहे। सर्वात पहिल्यांदा जो आहे तो सेल म्हणजे पेशी असतो, हा शरीराचा सर्वात लहान पायाभूत घटक आहे। त्यानंतर या सेल पासून बनते टिश्यू, आणि त्यानंतर जेव्हा अनेक समान पेशी ज्या आहेत त्या एकत्र येतात त्याचं मिळून बनते टिश्यू, आणि हे जेव्हा अनेक समान पेशी एकत्र येऊन काय एकसारखे काम करतात ते पण महत्वाचं आहे, त्याला ते असते टिश्यू, आपण त्याला म्हणतो उती। आणि वेगवेगळ्या या ज्या उती आहेत त्या एकत्र येऊन बनते ऑर्गन, अवयव म्हणतो, जसं की हृदय, जठर वगैरे आहेत ते। त्यानंतर आहेत ऑर्गन सिस्टीम म्हणजे अवयव संस्था, उदाहरणार्थ पचन संस्था आहे ते। तर हे जे वेगवेगळे ऑर्गन आहेत हे एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनते, आणि या ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन जे आहे ते एक पूर्ण सजीव बनला जातो, जसे की आपण मानव। आता यामध्ये खाली आपल्याला असं इथे आपण डिस्कव्हरी वगैरे पाहिलेली आहे। आता इथे जे आहेत ते सेलचे जे आहेत ते प्रकार पाहूया। तर मल्टीसेल्युलर म्हणजे बहुकोशिक आणि युनिसेल्युलर म्हणजे एककोशिक, म्हणजे आपण एकपेशी बहुपेशी म्हणतो मराठीत। तर मल्टीसेल्युलर बहुकोशिक म्हणजे मोर दॅन वन सेल, म्हणजे म्हणजे असे सजीव ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात, मोर दॅन वन सेल म्हणजे सेल पासून बनलेले असतात। यांचे शरीर मोठे आणि गुंतागुंतीचे असते, जसं की एक्झाम्पल ह्युमन आणि अॅनिमल दिलेले आहेत, आणि वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या पेशी असतात त्यांना। इथे आपल्याला मल्टीसेल्युलर ऑर्गन म्हणजे काय बघितलेलं आहे, ऑर्गॅनिझम सॉरी। त्यानंतर युनिसेल्युलर सेल बघतोय आपण, युनिसेल्युलर सेल। तर यामध्ये ऑर्गॅनिझम विथ वन सेल म्हणजे असे सजीव जे एका पेशीपासून बनलेले असतात, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामिशियम। त्यावर पण बऱ्याचदा क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले जातात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर। तर आपण इथे जे आहे ते सजीव, एकपेशीय सजीव आणि जे आहे ते अनेकपेशीय सजीव याबद्दल माहिती बघितलेली आहे। मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यामध्ये एकापेक्षा जास्त पेशी असतात, आणि युनिसेल्युलर म्हणजे ज्यामध्ये एकच पेशीने बनलेला सजीव, अमिबा, पॅरामिशियम, आणि बहुकोशिक मध्ये जे आहे ते ह्युमन्स, अॅनिमल हे उदाहरणं आहेत। त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ सेल। आता यामध्ये जे आहे आपल्याला जे सेलचे प्रकार वेगवेगळे आहेत त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे। तर यामध्ये पहिला प्रकार आहे नर्व सेल म्हणजे तंत्रिका कोशिका, नर्व सेल म्हणजे तंत्रिका कोशिका। तर यामध्ये आपण मराठीमध्ये याला चेतापेशी म्हणत असतो। या पेशी ज्या आहेत त्या
आकाराने लांब आणि शाखायुक्त असतात, म्हणजेच लॉंग अँड ब्रांचड सेल्स असतात. या ज्या नर्व सेल्स असतात त्या कशा असतात, लॉंग अँड ब्रांचड सेल्स असतात. आणि शरीरात जे संदेश आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मिळवणे आणि पोहोचवणे हे जे आहे त्यांचं मुख्य काम असते. रिसिव्ह अँड ट्रान्सफर मेसेजेस, म्हणजे हे जे नर्व सेल हा सेलचे प्रकार आहेत. नर्व सेल आहे पहिला प्रकार, ज्याला आपण चेतापेशी किंवा तंत्रिका कोशिका हिंदीमधून म्हणत असतो. या कशा असतात, लॉंग अँड ब्रांचड असतात. आणि रिसिव्ह अँड ट्रान्सफर मेसेजेस हा याचा जे आहे ते काम आहे. इथे नर्व सेलचं जे आहे ते आपल्याला एक्झाम्पल दाखवलेलं आहे इथे. तर त्यानंतर जे आहे डब्ल्यूबीसी, तर पांढऱ्या रक्तपेशी या स्वतःचा आकार बदलू शकतात, चेंज इट्स शेप, या पांढऱ्या रक्तपेशी. आणि यांना जे आहेत शरीराचे सैनिक म्हणून जे आहे सैनिक म्हणून ओळखले जाते, कारण या ज्या आहेत त्या रोगांशी लढतात, या डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल. त्यानंतर आहेत रेड ब्लड सेल, फ्लॅट डिस्क शेप. या ज्या फ्लॅट डिस्क शेप आहेत त्या रेड ब्लड सेल आहेत. आणि हा वायूंच्या देवाणघेवाणीसाठी, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे आहेत यांच्या म्हणजे प्रोव्हाइड सरफेस फॉर गॅसेस एक्सचेंज, म्हणजे गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी जे आहेत ते या जागा पुरवठा करून देत असतात. त्यानंतर आहेत मसल शेल. या कशा असतात, लॉंग अँड थिन. या कशा असतात, तर लॉंग अँड थिन असतात. तर मसल शेल म्हणजेच लांब, पातळ आणि दोन्ही टोकांना निमुळत्या असतात हे मसल शेल. शरीरांची हालचाल घडवून आणण्यासाठी या पेशी आकुंचन आणि प्रसरण पावतात. मुवमेंट, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, म्हणजे शरीराची हालचाल घडवून आणण्यासाठी जे आहे त्या आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. आणि यामध्ये जे आहे स्किन शेल हा शेवटचा प्रकार, फ्लॅट शेप्ड. तर त्वचेच्या ज्या पेशी आहेत त्या कशा चपट्या आकाराच्या असतात आणि शरीराच्या बाहेरील घटकांपासून रक्षण करण्यासाठी या घट्ट थर बनवत असतात, या स्किन सेल. त्यानंतर आता नेक्स्ट आपण पाहूया साईज ऑफ सेल. तर यामध्ये जो आहे आपण स्मॉलेस्ट सेल जो की आहे सगळ्यात लहान सेल जो आहे, सर्वात लहान पेशी 0.1 to 0.5 मायक्रोमीटर इन बॅक्टेरिया. मग ही कुठे आढळते, बॅक्टेरियामध्ये म्हणजे जीवाणूमध्ये आढळते. आणि सर्वात स्मॉलेस्ट सेल कुठली, 0.1 to 0.5, तिचं जे आहे ते आपल्याला आकारमान सांगितलेलं आहे 0.1 to 0.5 मायक्रोमीटर, आणि ही बॅक्टेरियामध्ये आढळते. आणि लार्जेस्ट सेल कुठली आहे, 170 म्हणजे 170 मिलीमीटर मायक्रोमीटर, ते जे आहे ते 130 मायक्रोमीटर इन एग ऑफ ऑस्ट्रिच, म्हणजे शाहमृगाचे जे अंडे आहे ते सर्वात मोठी सेल आहे. यावर पण प्रश्न वारंवार विचारलेले जातात. आता इथे अमिबा बद्दल थोडीशी माहिती सांगितलेलं आहे की द चेंज इन शेप इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया. इथे जे आहे ते आपण अमिबा बद्दल माहिती जाणून घेऊया. द चेंज इन शेप इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया विच फैसिलेट्स मूवमेंट एंड हेल्प इन कैप्चरिंग फूड. म्हणजे अमीबा की बदलती हुई आकृति जो है वो छद्मपाद के बनने के कारण होती है, जो गति भोजन को पकडणे और सहायता करता है. म्हणजे अमिबाची जे सुडोपोडिया आहे ज्याला छद्मपाद म्हणतात, त्याच्यामुळे अमिबाची जी सततची बदलती मुवमेंट आहे ती या सुडोपोडियामुळे होत असते. त्यानंतर पार्ट्स ऑफ सेल. इथे आपण जे पार्ट्स आहेत त्याच्या सेलचे त्याच्याबद्दल माहिती घेऊया. सर्वात पहिल्यांदा सेल मेम्ब्रेन. तर इथे जे आहे डायग्राम मध्ये आपल्याला सेलची डायग्राम दिलेली आहे, ज्यामध्ये इथे आपल्याला सेल मेम्ब्रेन दाखवलेला आहे, कोशिका झिल्ली ज्याला पेशी पटल म्हटलं जातं. तर इथे हे पेशीचे बाह्य आवरण असते, ते उपद्रवी आणि आवश्यक पदार्थांना, म्हणजे जे इथे जे आहे ते इथे आपल्याला दिलेलं आहे, अलो द मुवमेंट ऑफ सबस्टन्स और मटेरियल बोथ इनवर्ड अँड आउटवर्ड. म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर जे पदार्थांची देवाणघेवाण करण्यासाठी हे जे आहे परवानगी देते किंवा नियंत्रित करते, हे सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर इन ऍडिशन टू द सेल मेम्ब्रेन देर इज अन आउटर थिक लेअर इन सेल्स ऑफ प्लांट सेल कॉल्ड सेल वॉल. म्हणजे हे अॅनिमल सेल मध्ये आउटर मोस्ट मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन असते, आणि प्लांट सेल मध्ये जे आहे ते आउटर मोस्ट मेम्ब्रेन जे आहे ते सेल वॉल असते. पौधों की कोशिका झिल्ली के अतिरिक्त एक बाहरी मोठी परत होती है जिसे कोशिका भित्ती कहते हैं. म्हणजे प्लांट सेल मध्ये जे आहे अजून एक बाह्य आवरण असते त्याला सेल वॉल म्हटलं जातं, जे की अॅनिमल सेल मध्ये नसते. अॅनिमल सेल मध्ये फक्त सेल मेम्ब्रेन जे आहे ते आउटर मोस्ट मेम्ब्रेन असते. त्यानंतर सायटोप्लाझम, कोशिका द्रव्य, याच्याबद्दल माहिती पाहूया. कोशिका द्रव्य जे आहे, जेली लाईक सबस्टन्स प्रेझेंट इन बिटवीन द सेल मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. म्हणजे जे आपल्या सेल मधलं जेली लाईक जे द्रव्य असते त्याला म्हणतात सायटोप्लाझम.
जेली जैसा पदार्थ है जो कोशिका झिल्ली और केंद्र के बीच में पाया जाता है. यामध्ये जे आहे ते कंटेन सेल ऑर्गेनेल म्हणजे जे पेशी अंगके असतात या सेल सायटोप्लाझम मध्ये आढळतात. त्यानंतर पेशीची ऍक्टिव्ह म्हणजे रासायनिक प्रक्रिया आणि हालचालीमुळे पेशीमधला हा भाग सर्वात सक्रिय मानला जातो. हा जो सायटोप्लाझम आहे हा सर्वात ऍक्टिव्ह भाग मानला जातो. कशामुळे तर रासायनिक प्रक्रिया आणि पेशीमधील हालचालीमुळे आणि पेशींचे जिवंतपण आणि सर्व कार्य जे आहे ते याच द्रव्यामुळे जे आहे या सायटोप्लाझममुळे चालत असते. आता नेक्स्ट, आता इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बद्दल माहिती आहे. तर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे ज्याला प्रदेयी जलिका म्हटलं जातं. तर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला दोन प्रकार पडतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, RER आणि SER. यामध्ये या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोझोम अटॅच असतो आणि या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जे आहे ते रायबोझोम अटॅच नसतो. आणि यामध्ये जे आहे या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन निर्मितीचे कार्य RER म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये होत असते. आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये जे आहे स्टेरॉइड आणि लिपिड सिंथेसिस होत असते. अत्यंत महत्वाचा हा जो आहे तो भाग आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये स्टेरॉइड आणि लिपिड सिंथेसिस होत असते आणि प्रोटीन सिंथेसिस RER मध्ये होत असते. आणि RER ला म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोझोम्स अटॅच असतात आणि स्मूथला नसतात. त्यानंतर नेक्स्ट जे ऑर्गेनेल आहे ते आहे मायटोकॉन्ड्रिया. आता इथे आपण आपल्याला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रियाला जे आहे ते पॉवर हाऊस ऑफ द सेल, कारण इथे एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये जे आहे ती निर्मिती होत असते. आणि कंटेन देअर ओन जेनेटिक मटेरियल. या मायटोकॉन्ड्रियाला जे आहे ते त्याला जेनेटिक मटेरियल, ओन जेनेटिक मटेरियल असते या मायटोकॉन्ड्रियाला. त्यानंतर आहेत लायझोझोम्स, ज्याला आपण सुसायडल बॅग म्हणतो. डायजेस्ट अनवॉन्टेड अँड ब्रस्ट म्हणजे लायझोझोम पेशीला आत्मघाती पिशव्या म्हणतात. इथे हिंदीमध्ये दिलेलं आहे की अपशिष्ट निपटणे वाला तन्व जसे की हे. तर ते पेशीमधील नको असलेले किंवा टाकाऊ पदार्थ आणि जुन्या अंगकांना पचवून टाकतात, पचवून नष्ट करतात हे लायझोझोम्स. पेशी खराब किंवा मृत झाल्या ज्या आहेत त्या पिशव्या स्वतः फुटतात, स्वतः ज्या आहेत त्या ब्रस्ट होतात, या पिशव्या स्वतः फुटतात आणि स्वतःच्याच पेशीचे देखील पचन करतात, म्हणून तर याला सुसायडल बॅग्स म्हटले जाते. त्यानंतर आहेत प्लास्टिड. तर हे जे प्लास्टिड आहेत ते फक्त प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतात आणि स्वतःचे या जे मायटोकॉन्ड्रिया प्रमाणे याला पण स्वतःचे जेनेटिक मटेरियल असते, म्हणजे कंटेन देअर ओन जेनेटिक मटेरियल. त्यानंतर जे आहे याचे 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला आहे क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट, जे की आपल्या टीईटीच्या बऱ्याच PYQ मध्ये आपण याच्याबद्दल प्रश्न पाहिले होते. तर हे जे क्रोमोप्लास्ट आहेत हे कलर्ड प्लास्टिड आहेत. या क्रोमोप्लास्टमुळे रंगीत लोके आहेत, ज्यामुळे फुले फळांना जे आहे तो रंग दिला जातो या क्रोमोप्लास्टमुळे. त्यानंतर हे जे ल्युकोप्लास्ट आहे यामध्ये जे आहे पांढऱ्या आणि रंगहीन लवकांचा हा प्रकार आहे, व्हाईट और कलरलेस प्लास्टिड. आणि जी प्रामुख्याने जे आहे ते अन्न साठवतात, हे ल्युकोप्लास्ट जे आहे ते अन्न साठवण्याचं काम करतात. हे जे आहे त्या अन्न साठवण्याचं फूड स्टोअर करतात. आणि हे कलर्ड प्लास्टिड आहे, त्याच्यामुळे कलरफुल फळांना रंग येतो क्रोमोप्लास्टमुळे. आणि क्लोरोप्लास्टमुळे काय होते, या हिरवे असतात, हे हिरवे रंग द्रव्य असतात आणि हे वनस्पतींना असते आणि याच्यामुळे जे आहे फोटोसिंथेसिस प्रक्रिया होत असते. त्यानंतर आहेत गॉल्गी कॉम्प्लेक्स. इथे आपण गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि न्यूक्लियस बद्दल थोडीशी माहिती पाहूया. तर हे जे आहे ज्याला की आपण गॉल्गी ॲपरेटस देखील म्हणतो, गॉल्गी काय आपण मराठीमध्ये म्हणतो, हे पॅकेजिंग आणि साठवणूक म्हणजे पॅकेज आणि स्टोअर सिक्रेशन. तर यामध्ये जे आहे पेशीमध्ये तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या म्हणजे प्रथिने वगैरे, उदाहरणार्थ प्रथिने वगैरे आहे त्यांचे वर्गीकरण करते आणि त्यांचे हे गॉल्गी ॲपरेटस जे आहे ते पॅकेजिंग करते, म्हणजे गोळा करते आणि योग्य ठिकाणी पाठवण्याचे किंवा साठवून ठेवण्याचे काम हे गॉल्गी ॲपरेटस करत असते. त्यानंतर आहे न्यूक्लियस. तर न्यूक्लियस इज अ सेपरेटेड फॉर्म ऑफ द सायटोप्लाझम. आणि हे जे न्यूक्लियस आहे हा जो आहे पेशीद्रव्यापासून एका आवरणाने वेगळा झालेला असतो, ज्याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन, केंद्रक झिल्ली. तर हा जो न्यूक्लियस आहे सायटोप्लाझम पासून एका मेम्ब्रेनने वेगळा झालेला असतो आणि त्याला म्हणतात न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि स्मॉलेस्ट स्फेरिकल बॉडी न्यूक्लियोलस, हा जो केंद्रकाच्या आतमध्ये जो आहे एक लहान गोलाकार भाग असतो, ज्याला म्हणतात न्यूक्लियोलस. आणि हा जो
न्यूक्लियस मध्ये थ्रेड लाइक स्ट्रक्चर असते, धागे के समान जो स्ट्रक्चर होता है उसे क्रोमोझोम कहते हैं. आणि हे जे गुणसूत्र आपण त्याला म्हणतो क्रोमोझोम आहेत, दे कॅरी जीन्स ट्रान्सफर. हे जे क्रोमोझोम आहेत ते जनुकांचे जे आहेत ते वहन करत असतात. अनुवंशिक गुणधर्म आहे पालकाकडून जे अपत्याकडे संक्रमित या क्रोमोझोममुळे होत असतात. आता इथे जे आहे ते आपण सीटेटचा जे आहे क्वेश्चन पाहूया. काय म्हणतो क्वेश्चन, जे प्रिव्हियस इयर मध्ये सेल या टॉपिकवर आलेला आहे. यामध्ये 2 लँग्वेज मध्ये प्रश्न पाहायला भेटतात. इथे आपल्याला अझम्पशन दिसते पहिल्यांदा की रॉबर्ट हुक वॉज द फर्स्ट पर्सन टू ऑब्झर्व सेल. रॉबर्ट हुक कोशिकाओं का अवलोकन करने वाले पहिले व्यक्ती थे. इथे आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचं कारण, हुक ऑब्जर्व द स्ट्रक्चर ऑफ हनीकॉम इन अ थिन स्लाइस ऑफ कॉर्क थ्रू अ माइक्रोस्कोप. हुक ने माइक्रोस्कोप से कॉर्क के पतले टुकड़ों में मधुमक्खी के छत्ते जैसी संरचना देखी. तर ऑप्शन दिलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहिलेलं होतं की रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये स्वतः तयार केलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली कॉर्कच्या तुकड्याचे निरीक्षण केले. या निरीक्षणादरम्यान त्यांना जे आहे असे हनीकॉम सारखे जे आहे ते स्ट्रक्चर पाहायला भेटलं. म्हणजे त्यांनी सर्वात पहिल्यांदा त्यांनी जे आहे त्याला सेल म्हटलेलं आहे, लहान लहान खोल्यांना. आणि त्यांनी पेशीचा शोध लावणारे ते पहिले व्यक्ती रॉबर्ट हुक जे आहेत ते ठरलेले आहेत. त्यामुळे हे जे इथे पहिल्या वाक्यामध्ये काय, रॉबर्ट हुक कोशिकाओं का अवलोकन करने वाले पहिले व्यक्ती, ते बरोबर आहे. आणि त्याचं कारण, हुकने माइक्रोस्कोप से कॉर्क के पतले टुकड़ों में मधुमक्खी के छत्ते जैसे संरचना देखी, हे पण बरोबर आहे की हुकने जे आहे त्यांनी बनवलेल्या मायक्रोस्कोप खाली ते कॉर्क आहे त्याचं निरीक्षण केलं, त्यामध्ये त्याला हनीकॉम सारखे जे आहे ते रिकाम्या खोलीसारखे स्ट्रक्चर दिसलं, त्याला त्यांनी जे आहे ते हे म्हटलेलं आहे, सेल म्हटलेलं आहे. तर ए और बोथ ए और बी जे आहे ते ट्रू येणार आहे. यामध्ये आपण पाहूया, ए और आर दोनों सही है और आर ए की सही व्याख्या करता है. तर हे जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर ठरते. ही विधान ए बरोबर आहे आणि आर जे आहे ते याची सही व्याख्या करते. त्यानंतर त्यामुळे आपला जो आहे ते ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो करेक्ट ठरतो. यामध्ये म्हटलेलं आहे की बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन. आर आहे करेक्ट एक्सप्लेनेशन, त्यामुळे हा पर्याय येत नाही. हा ए आहे आणि हा पर्याय बी आहे. आपला ए करेक्ट ठरतो. खाली अजून दिलेला आहे, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. म्हणजे ए बरोबर आहे आणि आर चुकीचा आहे असं आहे का, तर नाही. ए इज फॉल्स म्हणजे हा पण येत नाही, डी पण येत नाही. तर आपलं जे आहे ते ऑप्शन क्रमांक ए करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला दिलेलं आहे की अँटिनो व्हॅन ल्युएनहुक वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व फ्री लिव्हिंग सेल्स इन पॉन्ड वॉटर इन 1674. तर अँटिनो व्हॅन ल्युएनहुक ने 1674 में तालाब के पानी में स्वतंत्र रूप से रहने वाली कोशिकाओं को सबसे पहले देखा. आणि त्याचं जे आहे ते कारण आहे की ही यूज्ड अ प्रिमिटिव्ह माइक्रोस्कोप सिमिलर टू द वन यूज्ड बाय रॉबर्ट हुक. कारण उन्होंने रॉबर्ट हुक द्वारा उपयोग किए गए प्रारंभिक माइक्रोस्कोप के सामने समान माइक्रोस्कोप का जो है उपयोग किया था. म्हणजे जो रॉबर्ट हुकने वापरला होता तो मायक्रोस्कोपचा त्यांनी यूज केला होता. तर यामध्ये जे आहे ऑप्शन दिलेले आहेत, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर हे येत नाही, कारण त्यांनी जे आहे अँटिनो व्हॅन ल्युएनहुक यांनी 1674 मध्ये जे तलावचं पाणी होतं त्यामध्ये स्वतंत्र रूप जे रहनेवाली जी सेल आहे त्याला पहिल्यांदा बघितलं होतं. पण त्यांनी जे आहे ते रॉबर्ट हुक सारखा जो आहे तो म्हणजे त्यासारखाच मायक्रोस्कोप यूज केला नव्हता. उलट त्यांनी स्वतः अत्यंत प्रगत आणि जास्त क्षमतेचा जो आहे तो मायक्रोस्कोप तयार करून सूक्ष्म लेन्स असणारा सूक्ष्मदर्शी मायक्रोस्कोप तयार केला होता. त्यामुळे आर जे आहे ते इनकरेक्ट आहे. त्यामुळे आपला उत्तर असं यायला पाहिजे की ए बरोबर आहे आणि आर जे आहे ते चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, हे करेक्ट येते. नेक्स्ट क्वेश्चन. इथं आपल्याला दिलेलं आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म्ड बाय मेनी सेल्स दॅट परफॉर्म डिफरंट फंक्शन टू फॉर्म व्हेरियस बॉडी पार्ट्स. तर यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जे बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स असतात, जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात ते अनेक पेशीपासून बनलेले असतात आणि ज्या वेगवेगळ्या शरीराच्या भागांची निर्मिती करतात आणि वेगवेगळी कार्य पार पडतात. हिंदीमधून पण पाहून घेऊ. बहुकोशिकीय जीव कई कोशिकाओं से बनते हैं जो विभिन्न शारीरिक अंगों को बनाने के लिए अलग अलग कार्य करते हैं. तर यामध्ये जे आहे आणि त्याचं कारण काय दाखवलेलं आहे की इच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ओरिजिनेट्स फ्रॉम अ सिंगल सेल दॅट डिवाइड्स टू प्रोड्यूस मोर सेल. म्हणजे प्रत्येक बहुकोशिकीय जीव एकल कोशिका से उत्पन्न होता है जो अधिक कोशिकाओं के बनाने के लिए विभाजित होता है. म्हणजे विधान ए जे आहे ते बरोबर आहे की मानवी शरीर आणि वनस्पती यासारखे जे बहुपेशीय
जीव आहेत, ज्यामध्ये पेशींनी जे आहे ते बनलेले आहेत आणि त्यांच्यात जे आहे श्रमाची विभागणी म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर्स असतात, म्हणजेच वेगवेगळे अवयव वेगवेगळे काम करत असतात. आणि आर सुद्धा बरोबर आहे, म्हणजे की प्रत्येक बहुपेशी जीवाची सुरुवात जी आहे ती एकाच जे आहे ती सिंगल सेल पासून होत असते, त्याला झायगॉट नावाच्या एका पेशीपासून होत असते. ही पेशी सतत विभाजित होऊन मोठा जीव बनतो, पण ते जे आहे अचूक स्पष्टीकरण नाही याचं. हे दोन्ही विधान बरोबर आहेत, पण आर जे आहे ते अचूक स्पष्टीकरण याचं नाही, कारण हे जे पेशीच्या आर मध्ये जे आहे ते पेशीच्या उत्पत्तीबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि ए मध्ये जे आहे बहुपेशीय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची संरचना सांगितली आहे, संरचनेबद्दल आणि कार्याबद्दल सांगितले आहे. या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आणि वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे हे दोन्ही बरोबर आहे, पण आर हे याचे कारण नाही. यामध्ये म्हणजे की बोथ ए अँड आर ट्रू, बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, म्हणजे बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन क्रमांक बी करेक्ट ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे आहे इथे सीटेटचे जे आहे ते क्वेश्चन सोडवण्याचा आणि सीटेटच्या सेल या टॉपिक विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच सीटेटशी रिलेटेड जे विज्ञान विषय आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.